आपण आहोत धामणी रस्ता ते उषकला हॉस्पिटल या दरम्यान स्वर्गीय बाबा म्हैसकर नगर या ठिकाणी. या स्वर्गीय बाबा म्हैसकर नगरच्या मी जे उभा आहे माझ्या डाव्या साईड उजव्या साईडला जर बघितलं तर या साईडला संपूर्ण हनुमान नगरचा तो पट्टा आहे. हे स्टँडर्ड एरिया आहे आणि पूर्ण हा 100 फुटीपर्यंतचा लगतचा एरिया आहे. आणि ह्या सगळ्या एरियाचं ड्रेनेज या बाजूच्या या झाडी दिसते या झाडीतून गेलेलं आहे. आणि माझ्या ह्या उजव्या साईडला दिसतंय ते उषकला हॉस्पिटल. जरा झूम करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. तर आपण आलेला ह्या ठिकाणी फार महत्त्वाचा विषय आहे ह्या म्हैसकर नगरमधला. तर या ठिकाणी ही फार मोठी विहीर आहे, फार जुनी विहीर आहे आणि ह्या विहिरीची परिस्थिती आपण बघायला आलेलो आहोत. महत्त्वाचा विषय तो आपण घेतोय. या विहिरीमध्ये आता आपण चाललोय या ठिकाणी या विहिरीचे मालक आहेत, यांच्याशी आपण बोलणार आहे, त्यांनी समस्या सांगणार आहेत. साहेब मला एक सांगा, आपलं नाव सांगा. माझं नाव विश्वेश पांडुरंग म्हैसकर. ही विहीर किती वर्षापूर्वीची आहे? ही विहीर आता जवळपास 80 वर्षापूर्वीची विहीर. 80 वर्षापूर्वीची बांधीव असणारी रेखीव असणारी ही विहीर आहे. या विहिरीची अवस्था अत्यंत वाईट झालेली आहे. चला जरा खाली या, तुम्ही जरा खाली बघा या ठिकाणी अवस्था काय झालेली आहे. की या विहिरीमध्ये तुम्ही या साईडला जर बघितलं तर या पाण्याचा उमाळा चालू आहे आणि त्या ठिकाणी पांढऱ्या कलरचे असे डार्क पट्टे पडलेले आहेत. जिथून पाणी या लागलंय ते डार्क पट्टे पडलेले आहेत. याचं कारण या बाजूच्या रहिवाशांचं जे काही ड्रेनेज अपुरं आहे त्या ड्रेनेजला त्याला जोडल्यामुळं त्या ड्रेनेजचं पाणी पुढे पास न झाल्यामुळं हे पाणी जमिनीमध्ये मुरून या विहिरीमध्ये उतरले. आज ह्या विहिरीचं पाणी काळेकुट्ट झालेलं आहे आणि काळेकुट्ट झाल्यानंतर म्हैसकर साहेबांच्या या विहिरीमधले मासे सुद्धा मरू लागलेत. या ठिकाणी मासे मेलेले ढीग लावलेले आहे. तुम्ही जरा झूम करून बघितलं तर तुमच्या लक्षात येईल हे असे मासे मरून पडलेले आहेत. आणि काही मासे ह्याच्यामध्ये अजून हजारो मासे आहेत ते आज मरण्याच्या स्थितीमध्ये आहेत. आता जर बघितलं तर तुम्ही व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार नाही. या व्हिडिओमध्ये पूर्णपणे आता ह्या ठिकाणी ड्रेनेजच्या पाण्याचा वास यायला लागलेला आहे. तर हे महानगरपालिकेचं पाणी या विहिरीमध्ये उतरल्यामुळं या म्हैसकर साहेबांच्या या पाण्याची आता अक्षरशः वाट लागायला लागलेली आहे. तर महानगरपालिकेच्या वॉटर वर्क्स विभाग किंवा ड्रेनेज विभागानं या व्हिडिओची दखल घेणं गरजेचं आहे की म्हैसकर साहेबांच्या या विहिरीचं पाणी बिघडू लागलेलं आहे. त्यामुळं हे पाण्याचा जो काय या विहिरीमध्ये उतार चालू झालेला आहे तो बंद होणे गरजेचं आहे. त्यामुळं अधिकाऱ्यांनी त्वरित म्हैसकर साहेबांची गाठ घ्यावी आणि त्यांच्यावर होणारा अन्याय दूर करावा, असं रोज एक नवीन विषयाच्या माध्यमातून मी आपल्याला विनंती करत आहे. आपण ती विनंती नेहमीप्रमाणे मान्य कराल अशी अपेक्षा धरतो. धन्यवाद.